रामकृष्ण हरे. सज्जन हो, पंढरीची वारी या विषयावर आपण अभंगाचं निरूपण करीत आहोत. आजचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. माणसातला जो बदल होतो ना, तर या तीन ज्या प्रमुख वस्तू आहेत त्यांच्यामुळं बदल होतो. त्यातली पहिली आहे स्थल, म्हणजे ठिकाण. त्या ठिकाणी आपण जर राहिलो तर त्या ठिकाणाचा सुद्धा म्हणजे त्या स्थलाचा सुद्धा परिणाम माणसावर होतो. जसं आळंदी आहे, पंढरपूर आहे, काशी क्षेत्र आहे, त्र्यंबकेश्वर आहे, त्या ठिकाणी जर आपण त्या सत्संगात आणि त्या परिसरात राहिलो तर तिथे आपल्याला तशा प्रकारचे संस्कार होत असतात. जसं दूध डेअरीवर बसून जर तुम्ही दारू जरी पिलात तरी लोक लांबून पाहणारे म्हणतील दूध पित होते, आणि दारूच्या अड्ड्यावर तुम्ही दूध जरी पिलात तरी लोक म्हणतील दारू पिलेत हे. म्हणजे त्या ठिकाणाचा स्थलाचा परिणाम त्या माणसावर होत असतो आणि तो तसा त्याच्याकडे पाहत असतो. तेव्हा स्थलाचा एक परिणाम होतो. त्याच्यानंतर काल, म्हणजे तो जर वेळ आला की माणसाबरोबर तशा प्रकारचे होतात. आमुषा आली की तशा प्रकारचे माणसं, आमुषाला जे भूतबाधा अमुक तर मग काय जे मानणारे लोक आहेत ते तशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जातात. एकादशी आली की भाविक भक्त जे पांडुरंगाचे भक्त आहेत ते तशा अवस्थेत जातात. 3-3 भाकरी एका वेळी खाणारी माणसं दिवसभर उपवासी राहतात. का? आज एकादशी आहे. का? आज एकादशी आहे. म्हणजे त्या एकादशीचा परिणाम त्याच्यावर झालेला असतो आणि त्या दिवशी तो तेवढं संयम राखतो, आपोआप त्याला काहीही वाटत नाही. स्थल, काल आणि वस्तू. एखादी वस्तू जर आपण हातात घेतली, समजा तुळशीची माळ हातात घेतली तर रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे असं जपावंसं वाटेल. आणि जर आपण चाकू हातात घेतला तर काहीतरी कापावंसं वाटेल, कारण त्या वस्तूचा परिणाम आहे तो. त्याची संगती झाली की तशा प्रकारचा माणूस बनत जातो. तसं पंढरीमध्ये जे महात्म्य आहे, पंढरीचं महात्म्य आहे, त्याची तुलना तुकाराम महाराजांनी या अभंगात केलेली आहे. त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. ते महात्म्य सांगताना एक गौरव अशा प्रकारचा एक अलंकार आहे शास्त्रामध्ये, किंवा अतिशोक्ती एक अलंकार आहे. तशा प्रकार जरी वाटला तरी आपली वस्तू सांगत असताना तशा प्रकारचं वर्णन करणं, त्याचं महात्म्य सांगणं, त्याची विशेषता सांगणं हा शास्त्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. तसा या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, पंढरीचं महात्म्य सांगतात की इतर सगळ्या क्षेत्रामधलं जे लोक आहेत त्यांच्याजवळ बसलेले ते त्या क्षेत्रातलं महत्त्व सांगत होते. मग तुकाराम महाराज म्हणाले की मग तुम्ही हे सगळं महात्म्य सांगितलं आहे. कोणी काशीचं सांगितलं आहे, कोणी त्र्यंबकेश्वरचं सांगितलं आहे, कोणी तिकडचं लांब लांब हरिद्वारचं सांगितलं आहे, ऋषिकेशचं सांगितलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणचं सांगितलं आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणाले, हे बघा, मी माझ्या पंढरीचं महात्म्य सांगतो तसं तिथं कुठं आहे का तुमच्या तीर्थक्षेत्रामध्ये? तुम्ही जेवढे तीर्थक्षेत्र पाहिलेत त्याच्यामध्ये अभंग ऐका. ओठा ओठी अभिमान, अभिमान, ओठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे. ओठाउठी अभिमान. अभिमान असा आहे की माणसाचं तोंड काळं करतो. अभिमान, तुका म्हणे अभिमान, किंवा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार. असा जो अभिमान आहे, अभिमानाने किती किती लोकांचा नाश झाला. पण असा जो अभिमान आहे म्हणजे दुराभिमान, तर तो पंढरी क्षेत्रामध्ये गेला की तो उठाउठी म्हणजे ताबडतोब निघून जातो. ओठाउठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण. सांगा बरं, ओठाउठी अभिमान जाणारं असं ठिकाण कोणतं आहे, असं तीर्थ कोणतं आहे? ते या पंढरीसे घडे. जे इतर ठिकाणी नाही आहे ते या पंढरपुरामध्ये घडतं. हा एक महत्त्वाचा भाग झाला. पुढचा एक मुद्दा सांगतात, खळा पाझर
रोकडे ते या पंढरीसे गडे. खळ माणूस आहे ना दुष्ट, त्याला सुद्धा पाझर फुटतो. खळाची व्यंकटी सांडो, माऊलीने पसायदानामध्ये म्हटलेलं आहे. पण ती खळाची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा पंढरपूरला गेला की जातो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तो निनाद एकदा पंढरपूरचा ज्ञानोबा तुकाराम आणि कथा कीर्तनाचा निनाद कानावर पडला की अंतःकरणामध्ये पाझर फुटतो. खळा पाझर रोकडे ते या पंढरीसी घडे. आणखीन काय होतं महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, नेत्री अश्रूंची या धारा. डोळ्यामध्ये अश्रू आपोआप वाहू लागतात. प्रेमाश्रू, आनंदाश्रू ज्याला आपण म्हणतो, ते सगळा गजरन, ते सगळं चित्र भाविक भक्तीचा समूह पाहिल्यानंतर नेत्री अश्रूंची या धारा. कोठे रोमांच शरीरामध्ये रोमांच उभे राहतात आनंदाचे. असं कुठं आहे का म्हणाले? रोमांच शरीरात उभा राहणं, डोळ्यामधून आनंदाश्रू येणं, असं कोणत्या क्षेत्रात आहे सांगा. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीसी घडे. महाराज म्हणतात, तो का म्हणे काला. तिथे जेव्हा काल्याचं कीर्तन होतं आणि प्रसाद वाटला जातो तेव्हा कुठलाही भेदभाव नसतो. एक एका लागती पायी रे पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडती जन एकमेका किंवा एक एका असं पाया पडतात. कोणाला अभिमान नाही, काला वाटतात, एकमेकाला उड्या मारून आनंद करतात. तिथं जातीचा भेदाचा थारा नाही. तेव्हा तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. असा काल्याचा जो अभेद आहे असा इतरत्र कुठं पाहिला आहे का तुम्ही? तेव्हा हे नादब्रह्म आहे पंढरपूर. तिरुपती धनब्रह्म आहे, आळंदी ज्ञानब्रह्म आहे आणि पंढरी हे नादब्रह्म आहे. तेव्हा येथे कर्मकांडाला थारा नाही, नवस सायास नाही चालत. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ, हा तिथला विधी आहे. बाकीच्या तीर्थात क्षेत्रातले विधी वेगवेगळे असतील. तिरुपतीला गेलात तुम्ही तर सगळे केस वगैरे काढण्याचे वगैरे ते विधी वेगवेगळे आहेत. प्रत्येक क्षेत्रात वेगळे विधी आहेत. पण इथे मात्र चंद्रभागेचं स्नान करणं, हरिकथा ऐकणं, समाधान चित्ता सर्व काळ. तेव्हा अभिमान जाणे, खळाला पाझर फुटणे, नेत्री अश्रूंच्या धारा वाहणं, रोमांच शरीरात उभे राहणं आणि भेदाभेद नाहीसं होणं, अभेदित्व अशी स्थिती प्राप्त होणं, हे त्या पंढरीच्या महात्म्यामध्ये घडून येतं, तयार होतं. तेव्हा ह्या 5 गोष्टी पंढरीत गेल्यानंतर घडतात. माणसाचा देव माणूस होतो आणि माणूस त्याला प्रेरणा मिळते, समाधान मिळतं. सात्विक आणि तात्विक ज्ञानाचा परिपक्व अवस्थेमध्ये तो जातो. असं हे पंढरीचं महिमान आहे आणि ते या पंढरीशी घडे हे महत्त्वाचं आहे. इतर कुठेही जे घडत नाही ते पंढरीला घडतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आनंद घ्या, पंढरीला जा, आनंदी आनंद जीवन होईल. रामकृष्ण हरी.